भगवान श्री पांडुरंगाचं वर्णन झालं पाहिजे. आपल्या संप्रदायाचं दैवत म्हणजे पांडुरंग परमात्मा आहे. म्हणून आपली जबाबदारी आहे, आपलं कर्तव्य आहे की आपण किमान एकादशीला पांडुरंगाचं वर्णन केलंच पाहिजे. ऐका, या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी पांडुरंगाचं आईच्या भूमिकेतून रूपकातून वर्णन केलेलं आहे. माय तरी ऐसी सांगा कृपाळुवा पांडुरंगा. माझ्या कृपाळू अशा पांडुरंगासारखी जगामध्ये एखादी माय आहे का सांगा. तुकोबाराय जगाला विचारतायत, सांगा अशा पांडुरंगासारखी माझी माय जगात तरी कोणी असेल का? का? त्याचं कारण 3 पद्धतीने तुकाराम महाराजांनी 3 चरणामध्ये सांगितलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात, जगातली माय आणि आमची पांडुरंग माय यांच्यामध्ये विशेषता आहे, अलौकिकता आहे, भिन्नता आहे, वेगळेकता आहे, अपूर्वता आहे. काय? जगातली माय काय करते? 3 गोष्टी करते. तिला जसे जमेल त्या पद्धतीनं ती लेकराची लळे पूर्ण करते. हट्ट तिच्या पद्धतीनं ती पूर्ण करत असते, म्हणून ती माय. अजून आई काय करते? कडेवर उचलून घेते आणि लेकरू जोपर्यंत रडतंय तोपर्यंत किमान त्याला खाली ठेवत नाही. हे काम कोण करते? आई, माय करते. अजून काय करते? व्यवहारातली आई अजून एक काम करते. जेव्हा त्या बाळाला, लेकराला भूक लागते तेव्हा त्या लेकराला जसे पचतील जमतील तशा पद्धतीचे घास घालते, त्याला दूध पाजते, जरा मोठं झालं की घास घालते, त्याचं पोट तृप्त करते. व्यवहारातली आई. आता या 3ही कामांना तुकाराम महाराजांनी रूपकातून पांडुरंगाकडे घेतलेलं आहे. तशी आमची पांडुरंग ही माय अशी आहे, काय करते? आमचे सर्व लळे पूर्ण करते. आता विशेषता ही आहे की व्यवहारातली माय तिच्या पद्धतीनं, तिच्या ऐश्वर्यानुसार, संपत्तीनुसार, तिच्या पद्धतीने ती आपल्या मुलाची लळे पूर्ण करते. पण ही आमची माय श्रीमंत आहे ना, जगात तीच खरी श्रीमंत आहे, ऐश्वर्य संपन्न आहे, भगवान म्हणतात तिला. आणि त्यामुळे ती आमची सर्व लळे पूर्ण करते. बरं, ती लळे पूर्ण करत असताना नाही आज नाही, उद्या आपण तुला घेऊन देऊ. व्यवहारातली आई काय म्हणेल? आज बाजार नाही, उद्या सोमवारच्या बाजाराला गेल्यानंतर मी घेऊन येते, असं म्हणेल. पण तसं नाही. ही माय अशी आहे की जेव्हा इच्छा केली, हट्ट धरला त्याच वेळेला, आणि जी इच्छा केली तीच इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. मग सांगा, आईशी माय अशी आमची माय आहे. जगात अशी कोणती माय असणं शक्य आहे का? अजून आमची ही माय काय करते? तुकोबाराय सांगतात, ही माय अशी आहे की एकदा कडेवर उचलून घेतलं की पुन्हा त्या साधकरूपी आपल्या लेकराला खाली ठेवतच नाही. घेतले न उतरी उचलोनी कडेवरी. एकदा कडेवर उचलून घेतलं की ती पुन्हा साधकाला खाली ठेवत नाही. मग सांगा, आईशी माय अशी माय जगात कोणी आहे का? सांगा. आणि शेवटी तुकाराम महाराज म्हणतात, ही माय आमची अशी आहे की आम्हाला घास भरवते, पण साधे व्यवहारातले सामान्य घास नाही, तर ते घास ब्रह्मरसाचे. तुका म्हणे घास मुखी घाली ब्रह्मरस. आमच्या मुखामध्ये ब्रह्मरसाचे घास घालणारी ही आई आहे. मग सांगा, जगामध्ये अशी माया आहे का? विठाल. ऐका, या अभंगामध्ये
पांडुरंगाला माय ही उपमा दिलेली आहे. माय म्हटलेलं आहे, आई म्हटलेलं आहे. आणि त्यात सर्वात महत्वाचं कारण काय असेल तर आईच्या अंतःकरणामध्ये आपल्या लेकराच्या विषयीची दया, प्रेम आहे. आपल्या लेकरावर जेवढं आईचं प्रेम आहे, मला सांगा जगात तेवढं प्रेम कोणी करू शकतं आपल्यावर? आपल्यावर प्रेम करणाऱ्या सर्व व्यक्तींपैकी सर्वात जास्त प्रेम करणारी कोण आहे? आईच आपल्यावर प्रेम करते महाराज. आणि आईचं प्रेम हे टिकणारं असतं, नित्य असतं. बाकीचं प्रेम कालाने मर्यादित आहे. आज आहे तर उद्या नाही. कधी प्रेम समाप्त होईल सांगता येत नाही. म्हणून अलीकडे त्याला ब्रेकअप म्हणतात. म्हणजे आताच्या प्रेमाला काय आहे? ब्रेक आहे, ब्रेक कुठंतरी. पण आईच्या प्रेमाला महाराज ब्रेक नाही. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळ्याची जाती. कळवळा म्हणजे प्रेम. महाराज आईचं आपल्यावर सर्वात जास्त प्रेम आहे. आणि आईचं प्रेम असं आहे ते निष्काम आहे. आपण तिच्यावर प्रेम मोबदल्यामध्ये नाही केलं तरीही आई आपल्यावर प्रेम केल्याशिवाय राहत. बाकीच्या प्रेमांना काय लागतो? मोबदला लागतो ना महाराज. क्रिया तशी प्रतिक्रिया म्हणतात. त्या न्यायानं तुम्ही केलं तर आम्ही करू, या न्यायानं जगातली सगळी प्रेम आहे, सगळी प्रेम. मग ते नातेवाईकाचं असो, सोयऱ्या धैर्याचं असो, सासर आपलं असू द्या, इथं नको. कोणाचंही प्रेम असो, प्रेमाला काय उद्धव महाराज? काहीतरी मोबदला मिळाल्याशिवाय व्यवहारामध्ये प्रेम केलं जात नाही. पण आईचं प्रेम निष्काम आहे, निस्वार्थ आहे. ते लेकरू जे ते आईला मानू न मानू, प्रेम करू न करू, उलट जरी बोललं तरी आई मात्र त्याच्यावर प्रेम केल्याशिवाय राहत नाही. हे एक आईच्या प्रेमातलं वैशिष्ट्य आहे. आणखी ऐका. पोटामध्ये सांभाळण्यापासून 9 महिन्यापासून ते आईचं प्रेम असतं आपल्यावर. आपल्यासाठी ती झिजते, त्रास क्लेश सहन करते. कोण? आई. कोणासाठी? आपल्यासाठी, आपल्या लेकरासाठी. तिला किती त्रास होत असतील हो.
आता ते आपल्याला काय कळणार आहे, त्या माता माऊल्यांना कळत असेल. 9 महिने पोटामध्ये सांभाळायचं, त्याला जे पाहिजे तशा पद्धतीनं तो आहार बदलायचा. काही गोष्टी खाव्या वाटत नाहीत तरी खाव्या लागतात तिला गरज म्हणून, आणि काही गोष्टी खाव्या वाटतात त्या खाता येत नाहीत. आपल्या आवडीनिवडीला तिळांजोळी देते आणि पोटातला गर्भ सांभाळते. बरं, पुन्हा जन्माला आल्यावर त्याचं सगळं तीच करते ना. बापाचं काम करते 4थी 5वी पासून पुढं, मग खरं बापाचं काम सुरू होतंय. पण अगोदर संस्कार कोणाचे आहेत? सर्व आईचे आहेत महाराज, आई. पण आमच्या धर्मसंस्कृतीमध्ये असं उपदेश केलाय, मनुस्मृतीमध्ये, जगातला पहिला उपदेश करणारा गुरु म्हणजे आई आहे. पहिला गुरु आपला म्हणजे आई आहे. त्याला मातुसंमित उपदेश म्हटलेले शास्त्रामध्ये. पहिल्यांदा आई जे संस्कार देते मरेपर्यंत ते संस्कार आपल्या अंतःकरणावर, आणि तशा पद्धतीनं त्याचं आचरण सुरू असतं, लक्षात ठेवा. म्हणून संस्कार देणारे पहिले गुरु म्हणजे आपली आई आहे. पूर्ण संगोपन करते ती आई आहे. आपलं पालन पोषण आहार विहाराकडे पूर्ण लक्ष आपल्या आईचं असतं. विठाल आता ऐका, मला फक्त रूपकातून पुन्हा सिद्धांतात यायचं आहे, त्यासाठी मी आई सांगतोय व्यवहारातली. शेवटचं सांगतो आता. समजा एखाद्या गर्दीमध्ये, पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये समजा आषाढी वारी भरलेली आहे, भयानक गर्दी आहे, आणि त्या मुलाबाळाची चुकामुक झाली, आईची त्या लेकराची काय झाली? चुकामुक झाली. तर जास्त वाईट कुणाला वाटतं मला सांगा? लेकरू रडत बसतं, लहान लेकरू आहे छोटंसं, त्याला काय कळालंय? हां, लेकरू रडत बसतं का आईचं अंतःकरण विवळतं महाराज. रडणारी कोण आहे? आई आहे. तुका म्हणे माता बाळ चुकली या वणी, न पवता जननी दुःख पावे विठ्ठली. बाळ वनी चुकली या जननी दुःख पावे. बाळ चुकल्याच्या नंतर दुःख कोणाला आहे? त्या जननीला, त्या आईला. तसं देवा आम्ही चुकलोय, तुकोबरायांना हे सांगायचंय. तसं देवा आम्ही चुकलोय. आम्हाला माहित नाही आम्ही कुठे आहेत, कसे आहेत, काय कुठं चुकलोय, कसे सापडणार, पण तोच आमचा शोध घेत ये. म्हणून महाराज लक्षात घ्या, आमचा परमार्थ सांगतो, जग विसरलं तरी चालेल पण आईला विसरू नका. संन्यास घेतल्यानंतर त्याला काही कर्तव्य आहे? काहीच नाही महाराज. संसारातल्या सर्व बंधनातून मुक्त झालेला म्हणजे संन्यास. पण आमच्या शास्त्रामध्ये त्याला सुद्धा उपदेश आहे. संन्यासी जरी झाला तरी वृद्धापकाळामध्ये जेव्हा आईला गरज असेल आपल्या सेवेची, तेव्हा संन्याशाने सुद्धा जाऊन आईची सेवा केली पाहिजे. संन्याशाने जगाला विसरायचंय पण आईला विसरायचं नाही. जगद्गुरु शंकराचार्यांनी सुद्धा आपल्या आईला वृद्धापकाळामध्ये परमात्म्याचं दर्शन करून दिलं आणि सेवा केल्याचं उदाहरण चरित्र आहे. पण कोणी जरी झाला, कितीही मोठा विदेही महात्मा जरी झाला, तरी देहावर आला, आता नाहीच आला तर गोष्ट वेगळी, देहावरच आला नाही तर गोष्ट वेगळी, पण देहावर आलाच असेल ह्याला त्याला बोलत बसण्यापेक्षा गरज असेल तेव्हा त्यानं आपल्या आईची सेवा केलीच पाहिजे. आईची सेवा म्हणजे याला म्हटलं जातं कृतज्ञता. आईचे उपकार आहेत आपल्यावर आणि त्याची जाणीव ठेवून आपण आईच्या ऋणातून उत्तीर्ण होण्याचा प्रयत्न केला पाहिजे. होणार नाहीत आपण उत्तीर्ण, पण आपण आईची सेवा करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
उपकार असतील तर आईची सेवा केली पाहिजे, हे आपलेही काही कर्तव्य आहेत. तिनं तिचं कर्तव्य पार पाडलंय, आपणही आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे. आईला कधी विसरायचं नाही. इथपर्यंत मी आई सांगितली. आता ऐका, ही पांडुरंग माय आहे. हिनं सुद्धा आपल्याला जन्म दिलाय, आपल्याला पोटात घेतलेलं आहे, तिथून सांभाळलेलं आहे या पांडुरंग रूपी माईनं. पुन्हा जन्माला घालणारी तेच खऱ्या अर्थाने जगाला जन्म देणारी ही पांडुरंग माय. आणि या संपूर्ण विश्वरूपी आपल्या लेकराचं संगोपन करणारी, पालन करणारी सुद्धा ही कोण आहे? पांडुरंग माय. कारे नाठविशी कृपाळू देवाशी, पोषितो जगाशी एकला एकला, पोषितो जगाशी एकला. पोषितो जगासी एकला तू. एकटा तो परमात्मा महाराज संपूर्ण जगाला पोचतोय, सांभाळतोय, पालन करतोय. बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती, वाढवी श्रीपती सवे दोन्ही. जशी बाळाची भूक वाढते ना, तसं आईचं दूधही वाढत राहतं महाराज. हे सगळं करणारा कोण आहे? तो आहे. तो दूध पाजणारी आई असली तरी तिच्या स्तनामध्ये दूध देणारा तो बाप आहे, ती आई आहे. म्हणून लक्षात घ्या, खरी माय कोण आहे आपली? पांडुरंग माय. तिनं जर ठरवलं की दूधच द्यायचं नाही तर शक्य आहे का? त्या आईनं ठरवलं की जगामध्ये असे उपद्रव आणायचे, पूर आणायचा. सोयाबीनच वाहून गेले महाराज लोकांची, गेले का नाही वाहून? घरच्या घरं वाहून चाललेत. त्यानं जर ठरवलं तर काही होऊ शकतंय ना. म्हणून तुकोबरायांची विनंती आहे, काही करा बाबा हो, पण त्याला विसरू नका. कारे नाठविशी कृपाळू देवाशी, त्याची आठवण महाराज कायम राहिली पाहिजे. आणि मग त्याला विसरल्याचे हे परिणाम आहेत. ह्याचे उपद्रव आहेत, अनेक प्रकारचे संकट आपल्यावर आज येत आहेत. त्याचं एकमेव कारण आहे, आपण त्याला विसरलो. म्हणून सर्व जगात संतांचं म्हणणं आहे की परमात्म्याला विसरू नका, कारण आपल्याला पाळणारी पोसणारी ती आई आहे. कारण या जगावर खरी सत्ता कोणाची आहे? परमात्म्याची सत्ता आहे महाराज. त्याच्या सत्तेनंच तर काय जगामध्ये सगळं चाललंय ना. आज सूर्य उगवला म्हणून ऊन भेटतंय आपल्याला, उष्णता भेटते. आणि सूर्य कुणाच्या सत्तेनं चालतो? म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हाले, जो जगाते चाळिता. सगळ्या जगताचं चलनवलन करणारा, पालन पोषण करणारा परमात्मा आहे. म्हणून वेदासी बोलणे तुझी या बळे, तुझी या सत्तेने. सूर्यासी चालणे, वेदाशी बोलणे तुझी या बळे. विठ्ठल विठ्ठल
आता ऐका, व्यवहारातलं तर सगळं करणारा देणारा तोच आहे, पण परमार्थामध्ये सुद्धा देणारा सगळं कोण आहे? तोच आहे ना महाराज. व्यावहारिक विश्व आणि परमार्थिक विश्व, परमार्थिक विश्वाची उत्पत्ती स्थिती सगळं करणारा कोण आहे? तोच आहे ना परमात्मा. परमार्थ करण्यासाठी आम्हाला इंद्रिय पाहिजे की नाही श्याम महाराज? इंद्रिय पाहिजे. परमार्थ करण्यासाठी हे मानवी शरीर पाहिजे की नाही? पाहिजे. परमार्थ करण्यासाठी इंद्रिय आणि शरीराबरोबर त्यात जीव असला पाहिजे की नाही? आणि हे सगळं कोणी दिलंय? दिले इंद्रिये हात पाय कान, डोळे मुख बोलावया वचन, जेणे तो जोडसी नारायण नासे जीवपण भवरोग, देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बाधिकेचा. आणि शेवटी जीव, जेणे हा जीव दिला दान, तयाचे करीन चिंतन, जगजीवन नारायण गायीन गुण तयाचे. परमार्थच महाराज देहाशिवाय होत नाही, इंद्रियाशिवाय होत नाही, मन बुद्धी इंद्रियाशिवाय परमार्थही होत नाही. आणि मग मुळात हेच त्यानं दिलेलं आहे. मग त्याचे किती तयाचे भजन चुकू नको. देवाचं भजन आपण चुकायचं नाही. काही चुकलो तरी चालेल, पण देवाचं भजन चुकायचं नाही. एकादशीला पंढरपूरला गेल्याशिवाय राहायचं नाही. त्याचे उपकार आहेत. वर्षातून किमान एकदा आपण पंढरपूरला दर्शनासाठी पांडुरंगाच्या गेलंच पाहिजे. कर्तव्य म्हणून गेलं पाहिजे. यावर्षी चांगला पाऊस पडलाय, नाही जाणं होणार असं नाही. पेरण्या सुरू आहेत असं नाही, उलट सुरू आहेत म्हणून गेलं पाहिजे. त्याच्यामुळे सुरू आहे सगळं, नाही तर सगळं बंद पडून जाईल ना. म्हणून गेलंच पाहिजे. आळंदीला एकदा महाराज वर्षातून गेलं पाहिजे. सुखे करावा परी न संडावे दोन्ही वार, आषाढी कार्तिके विसरू नका मज, सांग तसे गुज पांडुरंग. आषाढीला आणि कार्तिकेला एकदा पंढरपूरला गेलं पाहिजे आणि एकदा आळंदीला, पुढची कार्तिकी वारी एकदा आळंदीला गेलं पाहिजे. माऊलींचे तेवढेच उपकार आहेत. जसं पांडुरंग ही माय आहे तुकोबाराय म्हणतात, तशा वारकरी संप्रदायातल्या सगळ्या संतांनी माऊलींना, ज्ञानेश्वर महाराजांना माऊली म्हटलेलं आहे महाराज, आई म्हटलेलं आहे. किती मोठं ऐश्वर आहे आपल्या संप्रदायाचं महाराज. एकीकडे आमचा देव आमची मायच आहे आणि एकीकडे सगळ्यात मोठा जगातला संत म्हणजे आमची मायच आहे.
ऐका, ही सामग्री त्याने दिलेली आहे. पण या शरीराच्या द्वारा परमार्थ घडण्यासाठी अंतःकरणामध्ये जिज्ञासा, परमार्थ करण्याची जी इच्छा उत्पन्न होते ना, ती इच्छा सुद्धा त्याच्या कृपेने होत असते. अष्टावक्र गीतेमध्ये श्लोक आलेला आहे. ईश्वरानुग्रह देव पुंसाम अद्वैत वासना महाभय परित्राणा द्वित्रीणाम उपजायते. ईश्वर अनुग्रहात एव, परमात्म्याच्या कृपेनेच अद्वैत वासना. आज फडसाहेब येत आहेत, बरीचशी आपण मंडळी इथं आश्रमामध्ये विचारसागर ऐकण्यासाठी ही मंडळी येतात, पंचदशी ऐकतात. आपण सगळे साधक मंडळी स्वामीजीकडे सगळे हे श्रवण करतोय, ऐकतोय. परमार्थ खरा हाच आहे महाराज, बाकी काही नाही. बाहेर गोंधळ आहे सगळा, बाहेर खरा परमार्थ हा आहे. पाठ ऐकले पाहिजे, ज्ञानेश्वरीचं चिंतन केलं पाहिजे, ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे, हे श्रवण केलं पाहिजे आणि तसं आचरण केलं पाहिजे. हा परमार्थ आहे. विठाल म्हणून शास्त्र सांगतं, तुम्हाला जे आज या आश्रमात यावं वाटलं, जेवढे तुम्ही इथं आज बसलाय, रोज येताय, काही जण कधी कधी येतात, इथं यावं वाटणं ही देवाची कृपा आहे. लक्षात, त्याची कृपा जर नसेल तर इथं यावंच वाटणार नाही. म्हणून 2 वाक्य ध्यानात ठेवा. इथं आलो म्हणजे आपल्या पुरुषार्थानं आलो असं नाही, त्याची कृपा म्हणून आलो. आणि 2, जे इथं आले नाहीत त्यांनी फार मोठा पुरुषार्थ तिकडे केला असं नाही, त्याची कृपा नव्हती म्हणून ते आले नाहीत. शास्त्रात यालाच मुमुक्षा म्हटलंय, जिज्ञासा म्हटलंय. सोपं सोपं करून सांगण्याचा प्रयत्न करतोय. आणि शेवटी मुमुक्षा झालीच, जिज्ञासा झाली, इच्छा झालीच परमार्थ करण्याची, तर अशा साधूची भेट घडणं एवढं सोपं आहे का महाराज? कितीही पुरुषार्थ करा, पुण्य करा, दान धर्म काय करायचंय ते कितीही काही करा, त्यानं ते फळ भेटेल. पण साधू भेट हे फळ भेटत नाही. आपल्या पुरुषार्थानं साधूची भेटच होत नाही. संत चरण पावलो. कोणत्या साधनेने? 1 पुण्य फळले बहुता दिवसा. एका जन्माचं पुण्य नाही, तिळे तिळे पुण्य साचा पडे. तरी हे बहुता जन्मी जोडे, नाम तुझे वाचेश्या तोडे. समागम घडे संतांचा. 1 जन्मोजन्मीचं पुण्य पाहिजे. 2 साधूची भेट कशानं होते? दुसरं कारण, आपली अवस्था बनली पाहिजे. ऐशी कर्म साम्य दशा होय जेथ वीरेशा. तेथ श्री गुरु अपैसा भेटेची गा. हे दुसरं साधन आहे बरं श्याम महाराज. श्री गुरु भेटीचं हे दुसरं साधन. आपली कर्मसाम्य दशा आधी तयार पाहिजे. जसं आपण म्हणतो ना, तवा भाजलेला असावा, फक्त फोडणी द्यायला गुरु येतात. मग अगोदर सगळी सामग्री गोळा केली पाहिजे, सगळं तयार पाहिजे महाराज. आणि मग थाप देण्यासाठी, महावाक्याचा उपदेश करण्यासाठी तेव्हा गुरु स्वतः त्या शिष्याकडे येतात. हे दुसरं साधन आहे. तिसरं साधन देवाची कृपा. संतते कवन संतते कवन
हेची जाणे खून केशिराज. संत कोण आहेत परमात्म्याला कळतं, पण साधूची भेट परमात्म्याच्या कृपेने होते आणि साधूच्या कृपेने परमात्मा कळतो. एक वाक्य, त्याच्या कृपेने साधूची भेट आणि मग साधूच्या कृपेने त्याचं कळणं, तो परमात्माच मग कळतो कोण केवढा कसा. म्हणून ऐशी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रकटोनी. त्याची कृपा झाली की साधूची भेट. नामदेवरायावर पहिली कृपा पांडुरंगाचीच आहे ना, म्हणून सांगितलं नामा जा, आळंदीला मोठी सभा भरली संतांची, जा. साधूंची भेट कुणी घडवून दिली? देवानं घडवून दिली. म्हणून देवाची कृपा असेल तर साधूची भेट होते. हे तिसरं साधन आहे साधू भेटीचं. आणि चौथं साधन महाराज नारद भक्ती सूत्रामध्ये महर्षी नारदांनी सांगितलंय, लभ्यते पी तत्कृपया एव. याचा अर्थ असा आहे, भगवत कृपा लेशाद्वा, परमात्म्याच्या कृपेने साधूची भेट एक, किंवा तत्कृपया एव म्हणजे साधूच्या कृपेनेच साधू भेटतो. साधूला इच्छा झाली पाहिजे आपल्याला भेट द्यायची म्हणून. आपल्या इच्छेने काहीच होत नाही महाराज, आपल्या प्रयत्नाने साधूची भेट होत नाही. साधूचीच कृपा व्हावी लागते की याला भेटायचंय. मग आपण म्हणतो की मला साधू भेटले. साधू तुला भेटले म्हणजे तू त्यांना भेटला असं नाही, ते तुला भेटलेत म्हणून भेट झाली असा. त्यांची कृपा व्हावी लागते. या फडसाहेब असं म्हणावं, त्यांनी म्हणावं. आपण किती बसलो जवळ जाऊन, त्यांनी आपल्याला बोलावं की न बोलावं आपल्या हातात आहे का? उद्धव महाराज, आपल्या हातात नाही ना. त्यांनी कृपा करायची का नाही आपल्या काय हातात आहे? त्यांच्याच हातात आहे ते. म्हणून साधूलाच इच्छा झाली पाहिजे अमुक अमुक व्यक्तीला भक्ताला दर्शन द्यायचं आहे. साधूलाच इच्छा झाली पाहिजे याच्या मस्तकावर हात टेकायचा आहे. साधूला इच्छा झाली पाहिजे याला उपदेश केला पाहिजे, याला काही गोष्टी सांगितल्या पाहिजे, याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला पाहिजे, याला नामाचा उपदेश केला पाहिजे, याला प्रेमाचा उपदेश केला पाहिजे, याला कर्माचा उपदेश केला पाहिजे. हे त्या साधूच्या मनात यावं लागतं. मग साधूची कृपा, त्याची भेट आणि तो अनुग्रह आपल्यावर होत असतो. त्याच्या कृपेशिवाय. म्हणून लक्षात घ्या, परमार्थामध्ये सर्वात महत्वाचा कोण असेल, घटक काय असेल तर साधू दर्शन आहे. म्हणून ऐका, साधू दर्शनाच्या भेटीच्या ज्या काही कारणता शास्त्रामध्ये सांगितल्या त्यामध्ये ईश्वर आहे, त्याची कृपा झाली म्हणून आपल्याला साधूचं दर्शन झालेलं आहे, होईल. बरं, पुन्हा साधू जवळ राहिल्यानंतरही राजकारण न करता, इकडच्या तिकडच्या गप्पा गोष्टी न करता, व्यवहार तिथं न आणता, संसार तिथं न आणता, साधू संसारातून मुक्त करण्यासाठी आलेला आहे. त्यामुळे साधू जवळ संसार मांडायचा नाही कधी येऊन. आमचं एवढं एवढं शेत आहे, असा असा आमचा आहे. आपला संसार काय मांडता महाराज? तुमच्या संसाराला लाथ मारून तो महात्मा इथं बसलेला आहे. त्याला काय गरज आहे तुमच्या संसाराची आणि पैशाची? म्हणून इथं आल्यानंतर समाजातल्या गोष्टी, तुमचे व्यवहार, नियम सगळ्या बाजूला सारून शरण आलं पाहिजे, इथं समर्पण केलं पाहिजे. ही वृत्ती आपल्या अंतःकरणात निर्माण झाली पाहिजे. आणि याच्यासाठी सुद्धा मग देवाची कृपा लागते. एखादाच असतो तो साधक की तो साधू जवळ राहूनही खरा परमार्थ करतो, नाही तर इथं येऊनही तो कोणाच्या निंदा चाहड्या करणं, एकमेकाची भांडणं लावून देणं, काय करील सांगता येत नाही. अशी बरीच साधक कोणी कोणी असतात. हे मी त्याच्यातूनच आलोय म्हणून मला माहिती आहे. खरं आहे का नाही महाराज? म्हणून इथं आल्यावरही त्या महापुरुषाच्या उपदेशानुसार साधू जीवन जगणारा, सरळ जीवन जगणारा, पक्षपात न करता हे चाललं पाहिजे या भूमिकेत राहणारा, त्याच्यावर सुद्धा त्या साधूचीच कृपा लागते आणि देवाची कृपा लागते. ऐका, आता ऐका,
आपल्या जीवनाची इति अर्थात परिसमाप्ती मोक्ष प्राप्तीत, ज्ञानदृष्टीने ज्ञानशास्त्राच्या अनुषंगाने मोक्ष मिळणं काय, ह्या जीवाचा उद्धारच आहे ना. जीवत्व संपलं, जीवाला येण्याचं कार्य संपलं, ह्या जीवाचं कार्य संपलं ना. का? जीवाचा जीव राहिला नाही, जीवाचा शिव झाला पाहिजे. आणि मग महाराज यालाच मोक्ष म्हणतात. ही मोक्ष प्राप्ती सुद्धा परमात्म्याच्या कृपेशिवाय होत नाही. उपाधी वेगळे तुम्ही निर्विकार, काहीच संसार तुम्हा नाही. ऐशे मज करुनी ठेवा नारायणा, समूळ वासना नुरवावी. साधूची कृपा पाहिजेच, पण त्याबरोबर त्याची कृपा पाहिजे. आमच्या गुरुवर्यांचं वाक्य आहे बरं, लक्षात ठेवा. मोक्ष प्राप्त होणं यासाठी 4 कृपा आपल्यावर व्हाव्या लागतात. 4 कृपा. पहिली कृपा ईश्वर कृपा, त्याच्या कृपेनं सुरुवात आहे मग, आणि शेवटपर्यंत ती कृपा बरोबर राहते. लक्षात घ्या बरं, सोडून जाते असं नाही. घेतले न उतरी उचलून कडीयेवर, याचा अर्थ आहे ती ईश्वर कृपा सोडित नाही, कायम बरोबर राहते. ईश्वर कृपा पहिली. दुसरी शास्त्र कृपा. ईश्वराच्या कृपेनं शास्त्र समजायला लागतं, आपल्याला कळायला लागलं, विद्वत्ता आली, ही त्याची कृपा आहे महाराज, आपल्या पुरुषार्थांना नाही. शास्त्र कृपा. ती शास्त्र कृपा होत असताना ती गुरुच्या मुखातून ऐकलं पाहिजे, म्हणून गुरुकृपा. ही तिसरी कृपा गुरुकृपा. आणि शेवटी आहे आत्मकृपा, म्हणजे आपलीच आपल्यावर झालेली कृपा. म्हणजे ईश्वरानं कृपा केली, शास्त्रानं कृपा केली, गुरूंनी कृपा केली, पण ती कृपा आपण झेलली तर पाहिजे की नाही, ती पचली पाहिजे, ती स्वीकारली पाहिजे. नाहीतर ती गोष्ट माहिती आहे ना तुम्हाला, एक जण सनई वाजवणारा मनुष्य होता, गाजलेला मोठा. त्याला वाटलं वय झालंय आता, आपण कधी जाणार सांगता येत नाही. मुलाला बोलावलं आणि सांगितलं की आता ही कला माझी मी तुला देऊन जातो. मुलानं सांगितलं मला गरजच नाही, मला हे शिकायचं नाही. वडिलांनी सांगितलं गरज नाही, पण उगा आवड म्हणून तर तुझ्याकडे असावी, नाही तर ही कला माझ्या बरोबरच यायची, शिकून घे. तो म्हणला नाही शिकणार, शिकत नव्हता. शेवटी वडिलांनी काय केलं, एका दिवशी त्या मुलाला असं पकडलं, खाली पाडलं, त्याच्या पोटावर बसले, त्याच्या तोंडामध्ये ती सनई खुपसली आणि सांगितलं आता तरी वाजवशील ना, ऐका बरं, आता तरी वाजवशील ना. त्या मुलानं सांगितलं इथवर तुमच्या हातात होतं, इथवर तुमच्या हातात होतं, पण आता फुकायचंय का नाही हे माझ्या हातात आहे. ऐका, तसं देवानं कृपा केली, आपण परमार्थात आलो, आश्रमात आलो. साधूनी कृपा केली, आपण शिकतोय, चिंतन करतोय, त्याने हात वरच केलेत महाराज कृपेसाठी. साधू पुरुषानं कुणावर करत नाही तो कृपा, सगळ्यांवर मेघवृष्टीने करावा उपदेश, सगळ्यावर उपदेश कृपा सुरूच आहे स्वामीजी सारख्या महात्म्याची. पण ही कृपा आपण आपल्या अंगावर तर घेतली पाहिजे ना. आमचे बाबा गुरुवारी डॉक्टर महाराज म्हणत असतात, गुरुची कृपा अंगावर घेतली पाहिजे, दुसऱ्याच्या अंगावर लोटायची नाही, अशी स्वतःच्या अंगावर घेतलं पाहिजे, झेपली पाहिजे आपल्याला ती. लक्षात घ्या, याला म्हणायचं निश्चय. गुरुजी तुम्ही जसं सांगितलंय ना मी तसंच करणार. तुम्ही सांगितलं ना मी ब्रह्म आहे, हा मग मी ब्रह्मच आहे. तुम्ही कसं खोटं बोलता? मला कळल न कळल, माझी बुद्धी कुठं आहे काय माहिती, आम्हाला नाही कळत काहीच. पण तुम्ही सांगितलंय म्हटल्यानंतर मग बरोबरच आहे. तुम्ही ज्ञानेश्वरीतलं सांगणार, तुम्ही वेदातलं सांगणार, तुम्ही तुमच्या अनुभूतीतलं सांगणार, ही श्रद्धा आहे आमची. त्यामुळे गुरुजी तुम्ही जे सांगितलंय तेच खरं आहे, इदम इत्थम, हा निश्चय करणं याला म्हणायचं झेपणं. विठाल असं तुकाराम महाराज म्हणतात, हाची निश्चय माझा परी मी निश्चया हुनी दुजा. याला म्हटलं जातं निश्चया वाचून निश्चय. एक तिथला शब्द आहे हा.
हाची निश्चय माझा. निश्चय तर पक्का केला, काय मी वासुदेव तत्वता, हाची निश्चय माझा. पण मग निश्चय करणारी बुद्धी आहे ना, त्या बुद्धिवृत्तीत तुम्ही अडकले का? निश्चय म्हणजे बुद्धिवृत्ती, त्या वृत्तीत तुम्ही अडकलेत का? तर निश्चया होनी दुजा, त्याच्याहूनही मी अलिप्त आहे, साक्षी आहे, ब्रह्म आहे. याला म्हणतात महाराज ब्रह्मज्ञान. आणि याला म्हणतात गुरुने ईश्वराने केलेल्या कृपेला ग्रहण करणं, स्वीकारणं. उपनिषदामध्ये एक मंत्र आलाय, नायमात्मा प्रवचनेन लभ्यः न मेधया न बहुना श्रुतेन यमेव येष वृणुते तेन लभ्यस तस्यैष आत्मा विवृणुते तनुम स्वाम. याचा अर्थ असा आहे, परमात्मा खूप काही प्रवचन कीर्तन केली म्हणजे भेटतो असं नाही. वेदानं सांगितलंय, शास्त्रानं. न मेधया, फार मोठा बुद्धिमान शहाणा झाला म्हणजे मोक्ष प्राप्त होतो असं नाही. बहुना श्रुतेनं, भरपूर श्रवण केलं, 10-20 वर्ष ऐकायला लागला. माझ्यासारख्यानं 22 वर्ष अध्ययन केलं, म्हणजे श्रवणच केलेलं आहे, ऐकलं 22 वर्ष. आता सांगतो किती वर्ष माहिती नाही. आमचे गुरुवर्य मामासाहेब महाराज दांडेकर असं म्हणायचे, गोवा ऐकावं मनभर आणि सांगावं कानभर. कधी प्रसंग आला तर सांगावं असं प्रसंग कीर्तनाचा, प्रवचनाचा, पण ऐकलं पाहिजे भरपूर आणि ते करावं, पुन्हा ते आचरणात आणण्याचा प्रयत्न करायचा असतो. उपनिषद सांगतात न मेधया न बहुना श्रुतेन. मग कशाने परमात्मा दर्शन होतं? उत्तर दिलंय, यम एव एष वृणुते. जो या परमात्मा स्वरूपाला ग्रहण करतो, स्वीकारतो, तोच परमात्मा मला पाहिजे, दुसरं काहीच नकोय. या जिज्ञासा वृत्तीने जो या परमात्म्यालाच पाहिजे असं म्हणतो, त्याच्या अंतःकरणामध्ये परमात्मा ज्ञान रूपाने प्रकाशित होतात. विठाल आता ऐका, हे सगळं होत असताना अगदी शरीर मन इंद्रियापासून सुरुवात केली आपण परमार्थाची. व्यावहारिक जगत, परमार्थिक विश्व, शरीर इंद्रिय मन बुद्धी, सद्गुरूंची भेट, सेवा, साधना, मुमुक्षा, जिज्ञासा, मोक्ष प्राप्ती, हे सगळं होत असताना त्याची कृपा आपल्या बरोबर असते. लक्षात घ्या, त्याची कृपा आपल्या बरोबर असते. एवढंच नाही तर आमचे संत महात्मे मोक्ष प्राप्तीनंतर सुद्धा एक अपेक्षा शिल्लक ठेवतात, त्याला भक्ती प्रेम म्हणतात. मोक्ष तर मिळालेला आहे, कळालेलं आहे मी कोण आहे ते. ज्ञानाचं काम आहे कळवून देणं. ज्ञानात करायचं काही नसतं, कळवून घेतलं, समजलं, मग करायचं काय? आता करायचं एकच, भक्ती, साधना, सेवा. ज्या देवाच्या कृपेनं आम्ही इथपर्यंत आलो त्या देवाची सेवा करायची. आणि कधी करायची, किती करायची? तर तो महात्मा म्हणतो आता या जन्मापुरतीच नाही तर जन्मोजन्मी आम्हाला त्या परमात्म्याची सेवा घडावी. त्यासाठी तो पुन्हा जन्म सुद्धा देवाकडे मागतो. घेईना मी जन्म
साधूची जन्म घेण्याची तयारी, पण त्याची सेवा मला घडावी ही इच्छा असते, त्याला संत म्हणतात. केवळ ज्ञानामध्ये परिसमाप्ती वारकरी संप्रदाय मानत नाही. लक्षात ठेवा, संप्रदायाचे सिद्धांत आहेत हे. ज्ञानात समाप्ती नाही, ज्ञान कळून झालं, संपला विषय. ऐसा बोधची केवळू होऊन असे निखळू त्याही वरी. आता वर काय महाराज, संपलं ना सगळं, बोधच प्राप्त झाला ना, ज्ञानच मिळालं, मोक्षच प्राप्त झाला, संपला ना विषय. पण हे कुणासाठी? इतर संप्रदायात. इथं समाप्ती कुणासाठी? इतर धर्मात, इतर साधनेत. पण भक्ती साधनेच्या दृष्टीने ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, त्याही वरी भजन शिळू माझ्या ठाई मीची होनी पांडवा करीती माझी सेवा परी नवलावतो सांगावा से नाही. परमात्म रूप होऊन सेवा करणं हे संप्रदायाची समाप्ती आहे. लक्षात घ्या, इथं जायचंय. नाही तर ज्ञान झालं, मी आत्मा ब्रह्म निराकार आहे म्हटलं की दिली पूजा अर्चा. येताना आमची बरीच चर्चा झाली गाडीमध्ये. अशी बरेचसे लोक आहेत ना महाराज, देवाची पूजाच करणं सोडून दिलं. अरे त्याच्या कृपेनं तू जिवंत आहेस, त्याच्या कृपेनं ज्ञान झालंय, त्याच्या कृपेनं कळालंय हे सगळं ब्रह्म माया सगळं, आणि त्यालाच विसरायलास. कृतज्ञ आहे तो, लक्षात ठेवा, त्याला कृतज्ञ म्हणता येत नाही. ऐका, आणि परमात्म्याचा कृपाळू स्वभाव महाराज असा आहे, परमात्मा ज्याला जे पाहिजे ते देतो. मोक्ष पाहिजे, देऊन टाकला. तशी साधना केली, परमात्म्याची कृपा झाली, मोक्ष मागितला, देव देऊन टाकतो. एखाद्यानं सांगितलं, नाही देवा तुझी भक्ती पाहिजे, तुझी साधना, तुझं प्रेम आम्हाला दे, बस याच्यात आम्हाला समाधान आहे, आनंद आहे, तर देव ते सुद्धा देतो. अशी कृपाळू माय आहे महाराज. एका राजाच्या कारागृहामध्ये काही आरोपी होते. आरोपी कारागृहामध्ये ठेवलेले, मग त्यांना काही कामं वगैरे मध्ये सांगितले जातात. त्यात एक आरोपी असा होता, त्याने काय करायचं, त्या कारागृहामध्येच एक बगीचा होता, फुलाची वगैरे झाडं. त्यानं ते फुलं तोडायचे, त्याचे माळ वगैरे बनवायचे, काही मोकळी फुलं ठेवायची, काही पाकळ्या त्याच्या काढायच्या. आणि तो काय म्हणायचा, त्या सेवकांना विनंती करायचा की मला फक्त राजापर्यंत घेऊन जाऊन वापस येऊ द्या. का? हे हार मला राजाला घालायचा आहे. घेऊन जायचे ते. मग त्याचा डेली कार्यक्रम सुरू. रोज त्याची एवढी सेवा, फुलं तोडणे, हार बनवणे, मोकळे काही फुलं घेणे, राजाकडे जाणे, राजाला घालणे, काही फुलं समर्पित करणे, चरणावर वाहणे, नमस्कार करणे आणि वापस येणे. काही बोलायचं नाही, काही मागायचं नाही, काही बोलणं नाही, काही नाही. रोजची त्याची सेवा. महाराज 5-10 वर्ष सेवा अशी केली. राजाला दया निर्माण झाली, करुणा निर्माण झाली. राजाच्या मनात आलं, हा आपली काय करतोय, रोज सेवा करतोय. उदार झाला राजा, प्रसन्न झाला, खुश. सांग म्हटले तुला काय मागायचंय ते, आज तू जे मागशील ते तुला मी देऊन टाकतो. लक्षात घ्या बरं, सेवेचं फळ. त्या आरोपी सेवकांना एवढंच सांगितलं, म्हणे राजेसाहेब, या कारागृहात 10-15 वर्षापासून राहतोय, दमलोय, थकलोय, माझ्या घरी जाण्याची मला एकदा काय इच्छा आहे, मला घरी पाठवा, एकदा घरी जाऊन येऊ द्या, मला दुसरं काही नको आहे. राजानं सांगितलं, याला मुक्त करा, कायमचं घरी, वापस आणूच नका. घरच्यांना भेटवलं आणि वापस आणलं असं राहा, कायमचं घरीच राहा. मुक्त केलं महाराज राजानं, मुक्त झाला. दृष्टांत लक्ष देऊन ऐका बरं, मी सिद्धांत पुढं काय सांगणार आहे. हे बघितलं दुसऱ्याने, एका सेवकाने, दुसऱ्या आरोपीने, आणि त्याने सेवा सुरू केली. पुन्हा त्याचं बघून सेवा सुरू केली. रोज फुलाची झाडाची ती फुलं तोडायचा, हार बनवायचा. राजाला सांगितलं, काय नाही, तो तुमचा जो सेवक होता आरोपी, तो घरी गेलाय, मग त्याची सेवा मला द्या, त्याची सेवा
मला द्या, मला दुसरं काही नाही मागायचं. आणि त्याने सेवा सुरू केली. रोज फुलाचा हार राजाला घालायचा. किती वर्ष? 10-1 वर्ष सेवा केली. राजा खुश, राजा प्रसन्न झाला. राजा म्हटला, माग, तुला काय मागायचं आहे आता? तू जे मागशील तेही आज मी द्यायला तयार आहे. तुलाही मुक्त करू का, सोडू का? त्याने सांगितलं, ऐका, माझा मुद्दा इथं आहे. त्याने सांगितलं, राजा आता काही कर, पण मला मुक्त करू नको, मला कारागृहाच्या बाहेर सोडू नको. का? अगोदर मी ही जी सेवा करीत होतो ते बळजबरीनं करत होतो. तू मला मुक्त करशील या आशेनं सेवा करीत होतो, पण मला आता सेवेतच आनंद वाटतोय. आणि तू जर मला सोडलंस ना तर माझ्या सेवेत खंड पडेल, म्हणून मला सोडू नको राजा, मला इथंच राहू दे. मला काय राजा खुश झाला असेल, काय त्याची प्रसन्नता असेल, विचार करा. आपल्या सेवकांना सांगितलं, याला माझ्या दरबारातलं काम द्या म्हणे, जवळचं, ह्याला नित्य माझ्या समोर ठेवा, असं जवळ. एकाने परमार्थ केला, फार मोठी देवाची सेवा केली आणि देव प्रसन्न झाले. त्यानं मागितलं, या संसार बंधनातून मला कायमचं मुक्त कर. केलं मुक्त देवानं. देव हा राजा आहे, मुक्त केलं त्याने. आणि दुसऱ्या एका भक्ताने, महाराज मुक्त होण्याच्या आणि संसार दुःखातून मुक्त व्हायचंय म्हणून त्याने सेवा केली. पण सेवा करता करता त्या साधूला सेवेतच आनंद वाटायला लागला. देव म्हणतोय, माग, काहीतरी माग, मुक्ती देऊ का? देवा ऐके हे विनंती, मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती. तिथं इच्छा संपते, हेची सुख आगळे. या सेवेत मला आनंद वाटतोय देवा, मला हेच दे. या वैष्णवाचे घरी प्रेम सुख इच्छा करी. या वैष्णवांच्या घरी मला जन्म द्या आणि कायम तुमची अशी सेवा जन्मोजन्मी माझी सुरू राहू द्या, एवढंच द्या. आता ओवी आहे का माऊलीची? तया माझी या सायुज्याची चाड, तरी तेची पुरवी कोड, का सेवा म्हणते तरी आड, प्रेम सुये. मोक्ष मागितला, देवानं देऊन टाकला महाराज. काहींनी प्रेम मागितलं, सेवा मागितले, देव त्यांना आपल्या जवळ कायम ठेवतो महाराज. त्यांना कायम आपल्या जवळ, देव त्यांच्या सोबत कायम राहतो. असा कृपाळू आहे आमचा देव, अशी ही कृपाळू माय आहे. म्हणून तुकोबाराय जगाला प्रश्न विचारताय, सांगा असं सगळं आमच्या जीवनातलं व्यवहार, परमार्थ, विश्व, भक्ती, साधना, परिसमाप्तीपर्यंत सगळी करणारी सेवा आमची माय. पांडुरंगासारखी माय जगात आहे का? दुसरं चरण. माय तरी सांगा, माय तरी माय तरी
तरी ऐशी सांगा कृपाळुवा पांडुरंगा, कृपाळुवा पांडुरंगा ऐशी माय सांगा तरी. अशा कृपाळू पांडुरंगासारखी माय सांगा कोण आहे. या चरणावरच मी बोललोय, लक्षात घ्या. तुम्हाला वाटेल आता अभंगावर आलेत, इथून पुढं 2 तास, पण रात्रीचं असतं तर जागर केला असता, आहे का नाही. आता 12 वाजलेत म्हणल्यानंतर जागरही करता येत नाही आपल्याला, लक्षात घ्या. कृपाळुवा या शब्दावरच बोललोय मी. आणि माय, ही माय आहे आणि ही कृपाळू आहे. कशी कृपाळू आहे. व्यवहारातल्या माईची उपमा आणि ती सिद्धांतास जोडून पुन्हा उत्पत्ती स्थिती व्यवहारातलं परमार्थातलं सगळं करणारी कोण आहे. ही माय आहे आणि ती कृपाळू आहे. पण अशी माय कृपाळू जगात कोणी आहे का सांगा. महाराज कृपाळू आहे ती, पण मग आम्हाला त्याची कृपा झाल्यासारखं का वाटत नाही. आईची 4 लेकरं असल्यानंतर आई एकावरच कृपा करते का. सगळ्यावर करते ना. आईच्या ठिकाणी समता हा गुण आहे. तसं ही तर पांडुरंग माय आहे. मग तिथं विषम असणं शक्य नाही, भेदभाव करणं शक्य नाही. मग जगात फक्त ती काय माऊलीवरच कृपा करते, तुकोबारायावरच कृपा करते आणि आपल्यावर ती कृपा करत नाही का. मग आम्हाला कृपा केल्याचा अनुभव का नाही. अख्खं जग या पांडुरंग माईचं लेकरू आहे. मग जगामध्ये आपणच सगळे आहेत. मग काहींना त्याचा अनुभव येतो, त्याचं कृपाळूपण कळतं, अनुभूतीत येतं, त्यांचं जीवन धन्य झालं. आणि काही एक वर्ग असा आहे की तो दुःखी आहे, दुःख भोगतोय. मग त्याच्यावर कृपा पांडुरंगाची झाली नाही का. ऐका बरं. माऊलींनी भक्ती केली त्याची, तुकाराम महाराजांनी तीच भक्ती केली, निळोबरायापर्यंत तीच भक्ती आली. मग तीच वारी आम्ही करतो, तेच पांडुरंगाचं विठ्ठल हे नाव, राम कृष्ण हरी हा मंत्र आम्ही जपतोय, तीच कीर्तन आहेत, तेच आहे ना सगळं. आणि तरी सुद्धा मग आमच्यावर त्याची कृपा झाल्यासारखं का वाटत नाही. का नाही वाटत. वाटतंय का सांगा मला. कोणी असेल तर हात वर करा. नाही केला तर मग तो माऊलीच्या वर्गात मोडल्या जाईल. त्याच्यावर कृपा झालीस, त्याला आम्ही माऊलीच म्हणू, त्याला आम्ही संत म्हणू, महात्मा म्हणू. मग लक्षात घ्या, आपल्याला हात वर करून असं म्हणण्याचं धाडस होत नाही की माझ्यावर कृपा आहे पांडुरंगाची, त्यामुळं माझं जीवन कृतार्थ झालंय, धन्य आहे मी, मला आता काही मिळवायचं नाही, कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, मला आता काही इच्छा नाही, काय नाही, काम नाही झालो पाहिजे. तृप्ती कुठे आहे सांगा. तृप्ती मिळते का ही. मग पांडुरंगाची कृपा आपल्यावर नाही का. तिथं माय आहे, सगळ्यावर सारखं प्रेम करणं, आपल्यावर का कृपा करीत नाही. आणि मग कृपाळू का म्हणायचं तिला. आमच्यावर जर कृपा होत नसेल तर मग ती कृपाळू माय कशी, आणि कृपाळू माय असेल तर ती आमच्यावर कशी होत नाही, आणि झाली तर ती दिसत का नाही, अनुभूतीत का येत नाही. मग आम्ही त्याची सेवा करत नाही, आम्ही त्याची भक्ती करत नाही का. ऐका, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं एका दृष्टांतातून मी देणार आहे. आधी दृष्टांत ऐका. एक फोटोग्राफर होता आणि त्याच्या त्या दुकानाच्या बाहेर पाटी लिहिली होती. काय लिहिलं होतं. 20 रुपयाला फोटो काढून मिळेल,
तुम्ही जसे आहात तसे. लक्षात येत आहे ना? 30 रुपयाला फोटो काढून मिळेल. 10 वाढले बरं. 30 रुपयाला फोटो काढून मिळेल तुम्हाला जसा पाहिजे तसा. समजतंय ना? आणि 50 रुपयाला फोटो काढून मिळेल लोकांनी तुमच्याकडं बघतच राहावं असा. समजतंय ना? फलक लावलेला होता बाहेर. 20 रुपयाला कोणता फोटो? तुम्ही जसे आहात तसाच फोटो काढून मिळेल. आता हे मोबाईलवाल्यांना ध्यानात येईल लवकर जास्त. त्याच्यातले ते फिल्टर म्हणतो आपण, वेगवेगळे फिल्टर मारणं, त्या फोटोत बदल करणं वगैरे, एडिट करतो त्याला. मग जसा आहे, काही मोबाईल असे असतात महाराज, आपण जसे आहोत तसाच निघतो फोटो. काही भारीचे मोबाईल असतात, आहे काळ आपण फोटो तसा गोरा पान दिसतो. 30 रुपयाचा फोटो, एक 50 रुपयाला मी स्वतः असा तयार करून देतो की लोकांनी तुमच्याकडं बघत राहावं असा फोटो काढून मिळेल. 3 प्रकार, 20चा, 30चा आणि 50चा. त्या फोटोग्राफरला विचारलं आजपर्यंत तुझ्याकडं कोणते कोणते गिराईक आलेत? लक्षात येत आहे ना? त्या फोटोग्राफरनं सांगितलं 30 रुपयेवाले काही आले, 50 वाले भरपूर आले 90%, 10% 30 वाले आले आणि 20 वाला अजून आलाच नाही. माझ्या आयुष्यामध्ये 20 रुपयेवाला फोटो काढणारा अजून आला नाही. समजतंय ना? जसा तुम्ही आहात तसा फोटो. महाराज दृष्टांत संपला. सिद्धांत इथं आहे काय? आम्हाला 20 रुपयाचा फोटोच नको आहे. आपण जसे आहोत तसं आपल्याला प्रकट करायचंच नाही. आम्हाला काय करायचं? स्टेटस ठेवायचं, त्याला एडिट करायचं आहे आणि आम्ही जे नाहोत ते लोकांना दाखवायचं आहे. तशी आमची भक्ती आहे. आमची 20 रुपयेवाली भक्ती नाही आहे. आम्ही जशी भक्ती करतोय तशी आम्ही लोकांना दाखवत नाही, जशी नाही करत तशी दाखवतोय. आमची भक्ती ही वरीवरी वाव, म्हणे काय दंभ, पोटामध्ये दंभ आहे, माया आहे, आणि भक्ती वरीवरी वाव, वरवर स्टेटस ठेवण्यासाठी भक्ती. आज इथं सेवा, आज इथं कीर्तन झालं, दुपारी इथं आहे, संध्याकाळी इथं आहे, आज 5 सेवा, उद्या 4 सेवा, सगळे 50 रुपयेवाले फोटो आहेत. 50 रुपयेवाले सगळे फोटो महाराज. म्हणजे दंभ आहे, फक्त दिखाव्याचा परमार्थ आहे आमचा. आम्ही जसे आहोत तसे ओरिजिनल राहायचंच नाही. आम्हाला डुप्लिकेट आवडतं. आम्हाला दांभिक परमार्थ आवडायला लागला आणि त्याचा परिणाम आहे महाराज. त्याची कृपा तर सगळ्यावरच आहे, पण आम्ही दंभ करायला लागलो, नाही ते तो लोकांना दाखवायला लागलो. तुकोबारायासारखा महात्मा काय म्हणतो? नोहे दास खरा, परिहा झाला शे डांगोरा. हे स्टेटस म्हणजे डांगोरा आहे, पण आम्ही तसे खरे नाहीत, आम्ही खरे भक्त नाहीत. हे तुकोबारायाची प्रामाणिकता कुठं, ही नम्रता कुठं, आणि आमचे स्टेटस बघा. मग मला मुद्दाम फरक इथं सांगायचा आहे. कृपाळू माय सगळ्यावर कृपा करायला लागले, पण एकानं कृपा घेतली नोहे दास खरा म्हणायला लागला, आणि एकानं ती कृपा घेतली मीच दास खरा, आणि बाकीचं सगळं खोटं, मीच खरा महाराज असं म्हणायला लागला. परिणाम, मग परिणामात बरोबर होत आहे. हिसाब किताब बराबर आहे. कुठं? माऊलीसारखा महाराज संत होतो, तुकोबारायासारखा संत होतो, स्वामीजीसारखा महात्मा म्हणून जगात प्रसिद्ध आहे. संतांनी मान्य केलेलं ते महात्मे पण आहे. तुम्ही आम्ही काय करणार? साधून महात्मा पण ते संतत्व स्वीकारावं, ते महात्मे पण स्वीकारावं. जग तर कुणालाही मोठं करते, कुणाचे हारतुरे घालून सत्कार करते. कलियुग आहे हे महाराज. बोलूच का एक वाक्य? फडसाहेब म्हणल्यास मी घाबरतच नाही कुणाला. तुम्ही जर संघ राहिले ना, दुसरे वक्ते बाबाच. काळाची गरज आहे, ती गरज आहे महाराज, गरज आहे. परमार्थाचा ऱ्हास केलाय. भ्रष्ट जीवन जगणारे सुद्धा महाराज आहेत. भ्रष्ट म्हणजे नष्ट, अगदी वाईट, म्हणजे त्याचं उच्चारणही या गादीवर करू नये. ही पवित्र गादी. इतके वाईट जीवन जगणारे महाराज आहेत महाराज. आणि त्यांच्या कीर्तनाला अशी गर्दीच गर्दी, बसायला जागा नाही. पुढं जाऊन बसा वाटतंय, पुढं जाऊन माझं नाव घेतील, माझं वर्णन करतील.
आणि खरं साधूचं कीर्तन असेल तर ओरिजिनल महात्मा आहे, सच्चा महात्मा आहे, आणि त्याचं कीर्तनच आहे समजा आहे. होते का गर्दी तेवढे? होत नाही. जगच असं आहे महाराज. जेवढा तुम्ही दंभ करणार, जेवढा परमार्थाचा आविष्कार तुम्ही करणार, दाखवणार, जगाला दिखावा करणार, तेवढं जग तुम्हाला साधू म्हणणार, संत म्हणणार, महात्मा म्हणणार, त्याचे सोहळे जगात होणार. आणि ओरिजिनल महात्मा असला की त्याच्या दर्शनाला सुद्धा गर्दी नाही, पाया पडायला सुद्धा येत नाही. मग याचा परिणाम शेवटी होतो महाराज. मला मुद्दा इथं सांगायचा आहे. शेवटी परिणामात निघतं मग सगळं बाहेर. सगळ्यांच्या फायली बाहेर निघत असतात शेवटी, कोणाचं चुकत नाही त्याच्या दरबारामध्ये. त्याला माहिती आहे हृदयनिवासी आहे तो, त्याला माहिती आहे कोण कसं आहे ते. सगळ्यांच्या फायली अशा बाहेर निघतात मग. आणि मग या जन्मात मोठा आव आणला ना, त्याला मनुष्य म्हणून जन्माला नाही, तुकोबरायाचा शाप आहे त्याला. होणे गाढव व कुत्रा, तुकोबरायाचा शब्द आहे. होणे, पुढच्या भविष्यात होणे. तुला 100% व्हायचंय का? एक तर गाढव, नाही तर कुत्रा. विठाल असो. माझा मुद्दा संपला. लक्षात घ्या, आमचा परमार्थ खोटा आहे. आम्ही संसार खरा करतोय आणि संत महात्म्याने संसार खोटा केला आणि परमार्थ खरा केला. परिणाम इथं दिसून आला की संत महात्मे आनंदी आहेत, संत ठरले, त्यांचं जीवन कृतार्थ झालं. त्या कृपाळूपणाचा परिणाम संत महात्म्यांच्या जीवनावर खरा उतरला. माय कृपाळूच आहे आणि आमचा परमार्थ खोटा असल्यामुळे ती कृपाच करते. खोटा तरी परमार्थ करून घेणारी पुन्हा तीच आहे. तसं का होईना पण कसा ना कसा करतोय म्हणून. म्हणून कृपाळू पण त्याचं अबाधितच आहे. त्याचा दुरुपयोग आपल्यासारखा माणूस करून घेतो. म्हणून आम्हाला त्याच्या कृपेचा परिणाम अनुभूतीच्या आनंदाच्या रूपाने दिसत नाही. पण याचा अर्थ असा नाही की परमात्मा कृपाळू नाही. माय तरी ऐशी सांगा कृपाळुवा पांडुरंगा ज्ञानेश्वर. परमात्म्याच्या चरणी एवढीच प्रार्थना करायची की आमचा परमार्थ खरा होऊ दे, सच्चा होऊ दे, तुला आवडणारा असा होऊ दे, संत महात्म्यांना आवडणारा असा परमार्थ आमच्याकडून घडावा. आमचा 20 रुपयेवालाच फोटो काढावा, 30 वाला आणि 50 वाला तर नकोच. भले आम्ही आमचा फोटो घरात बघू, लोकांनी नाही बघितला तरी काही अडचण नाही. पण ओरिजिनल जीवन, खरं जीवन आपलं घडावं, असावं, एवढी प्रार्थना पांडुरंगाच्या चरणी, महापुरुषांच्या चरणी करायची. शेवेला याच ठिकाणी पूर्ण करा. चाल घ्यायची. विठ्ठल जय जय.